नमस्कार मित्रांनो, ऑर्गॅनिक मॉर्निंग. आज आपण रासायनिक शेतीला मल्टीप्लायर टेक्निकच्या मदतीने ऑर्गॅनिक शेतीत कसे बदलता येईल याविषयी चर्चा करणार आहोत. जगभरातील सर्वच वनस्पतींना त्यांचे भोजन तयार करण्यासाठी सूर्यप्रकाश, हवा आणि पाण्याची गरज असते. यांच्यापासून वनस्पतीचे 96% भोजन तयार होते आणि तेही निशुल्क. परंतु रासायनिक खतांच्या अतिवापराने माती खराब झाल्याने मातीतून मिळणारे 4% भोजन मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या. परिणामी वनस्पतीला विनामूल्य मिळणारे 96% भोजन मिळण्यातही अडचणी निर्माण झाल्या. म्हणून रासायनिक खत वापरणे गरजेचे झाले. 13 वर्षांच्या अथक संशोधनानंतर प्राप्त झालेले मल्टीप्लायर टेक्निक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. माती खराब झाल्याने वनस्पतींना विनामूल्य मिळणारे भोजन मिळण्यात अडचणी निर्माण होताच अनेक कंपन्या पुढे सरसावल्या आणि त्यांनी वनस्पतींसाठी भोजन बनवून विकण्यास सुरुवात केली. आपल्या कंपनीने मातीची खराबी दूर करून पुन्हा विनामूल्य भोजन मिळवण्याच्या कामी संशोधनास सुरुवात केली. संशोधनाला यश मिळाले, परंतु 13 वर्षांचा कालावधी लागला. ज्या टेक्निकमुळे हे शक्य झाले त्याचे नाव आहे मल्टीप्लायर टेक्निक. मल्टीप्लायर टेक्निक ना खत आहे ना औषध. याचे कार्य म्हणजे मातीतील दोषांना दूर करून मातीला उपजाऊ किंवा सुपीक बनवणे. मातीतील दोष दूर होताच आपल्या शेतातील पिकांना अथवा फळझाडांना त्यांच्या गरजेएवढे भोजन विनामूल्य मिळू लागते. त्या दिवसापासून आपली शेती 0 बजेट नैसर्गिक शेती बनते. मल्टीप्लायर टेक्निकच्या शेतात वापर सुरू होताच मातीत रासायनिक खताच्या वापराने निर्माण झालेले दोष दूर होण्यास सुरुवात होते. मातीतून पिकाला आवश्यक भोजन मिळू लागते. त्याचप्रमाणे सूर्य ऊर्जेपासून वनस्पती भोजन तयार करू लागतात. मल्टीप्लायर टेक्निकचा वापर सुरू झाल्यानंतर गांडुळांना पोषक वातावरण तयार होते. ते जमिनीतून वर येऊन राहू लागतात आणि पिकांसाठी भोजन तयार करू लागतात. सेंद्रिय शेतीतील दुसरा महत्त्वाचा दुवा आहे सूक्ष्म जीवाणू. हे जीवाणू मातीतून आपल्या पिकांना नत्र, स्फुरद आणि पोटॅश इतकेच नव्हे तर इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांचा देखील पुरवठा करतात. यांची संख्या 1 ग्राम मातीमध्ये 10 कोटी एवढी असते. रासायनिक शेतीत सुरुवातीला भरभरून उत्पादन मिळाले, पण नंतर रसायनांच्या उष्णतेने जसजशी जीवाणूंची संख्या कमी झाली, उत्पादन कमी मिळू लागले आणि कीड रोग समस्या वाढल्या. मल्टीप्लायर टेक्निक असलेल्या शेतीत सूक्ष्म जीवाणूंची संख्या 1 ग्राम मातीत 10 कोटीपर्यंत वाढते. मल्टीप्लायर टेक्निकच्या वापराने पिकांना गरजेपेक्षा अधिक भोजन मिळू लागते. कुपोषण नाहीसे झाल्याने कीड रोगांचा प्रादुर्भाव नाहीसा होऊ लागतो. पीक जोमात वाढते आणि वाढीव उत्पादन मिळते. रासायनिक शेतीला सेंद्रिय शेतीत बदलण्यास किमान 7 वर्षांचा कालावधी लागतो. रासायनिक शेतीला सेंद्रिय शेतीत बदलणे अतिशय सरळ आहे. आपण आपल्या शेतीला जे रासायनिक खत देणार आहात त्या खतावर मल्टीप्लायरचे कोटिंग करून खत द्यावायचे आहे. कीड रोग हळूहळू जशी माती सुधारेल तसे कमी कमी होणार आहेत. म्हणून रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 16 लिटरच्या पंपात फक्त 5 मिली कृष्णा नारायणास्त्र अधिक 2 मिली कृष्णा स्प्रे प्लस मिसळून फवारणी करा. याचा खर्च रासायनिक फवारणीपेक्षा 5 ते 7 पटीने कमी आहे. कृष्णा नारायणास्त्रासोबत रासायनिक औषधे मिसळता येतात. जर आपल्या पिकावर रस शोषण करणाऱ्या किडी व्यतिरिक्त पाने खाणाऱ्या अथवा फळ पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव किंवा इतर कोणत्याही कारणास्तव आवश्यकता असल्यास रासायनिक औषध मिसळता येते. आपल्या पिकावर कोणत्याही प्रकारचे फंगस किंवा बुरशी असल्यास 16 लिटरच्या पंपात फक्त 2 मिली कृष्णा ऑल क्लिअर अधिक 1 मिली कृष्णा स्प्रे प्लस मिसळून फवारणी करावी. कृष्णा नारायणास्त्राची फवारणी करताना कृष्णा स्प्रे प्लस 2 मिली वापरणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त इतर कुठल्याही फवारणीसाठी त्याचे प्रमाण मात्र 1 मिली आहे. मल्टीप्लायरचा रंग काळा असल्याने पिकावर फुलांच्या आणि फळांच्या अवस्थेत त्याची फवारणी करू नये. पिकाच्या वाढीच्या काळात 16 लिटरच्या पंपात 10 ते 15 ग्राम मल्टीप्लायर मिसळून फवारणी करता येते. आपल्या शेतात मल्टीप्लायर टेक्निकच्या साहाय्याने
शेती सुरू करताच 20% रासायनिक खते कमी करावी. उत्पादन वाढून मिळाल्यावर पुन्हा 20% खते कमी करावी. मागील उत्पादनापेक्षा अधिक उत्पादन मिळाल्यावर पुन्हा 20% रासायनिक खते कमी करावी. असे करता करता 5 ते 7 वर्षात रासायनिक खत शून्य होऊन उत्पादन 3 पटीने वाढलेले असेल. 7 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपली शेती सेंद्रिय होऊन जाते. त्यानंतर आपणास मल्टीप्लायर सुद्धा वापरण्याची आवश्यकता राहत नाही. मल्टीप्लायर शेतीचे कुठलेही नुकसान करीत नाही. त्याच्या वापरामुळे आपली माती एवढी उपजाऊ झालेली असते की त्यातून आपण जेवढे उत्पादन घेता तेवढ्याच किमतीचे गांडूळ खत विनामूल्य टाकले जाते. मल्टीप्लायर हे गांडुळांना अतिशय प्रिय आहे. आपली इच्छा असल्यास नंतरही आपण थोडे थोडे वापरू शकता. अर्थात नाही वापरले तरी चालेल. सेंद्रिय शेतीचा खरा अर्थ म्हणजे शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नात कोणाचाही वाटा असता कामा नये. उत्पादन विक्रीपासून मिळणारे संपूर्ण पैसे ज्या दिवशी घरी येतील त्या दिवशी आपली शेती सेंद्रिय झाली म्हणून समजावे. मल्टीप्लायर टेक्निकची शेती म्हणजे शेतीतून मिळणारे संपूर्ण उत्पन्न शेतकऱ्याचे. शेतीतून उत्पन्न काढणे अतिशय कष्टाचे कार्य आहे. मल्टीप्लायर टेक्निकचे मुख्य कार्य आपल्या उत्पन्नातून सध्या अस्तित्वात असलेल्या वाटेकऱ्यांना हुसकावून लावणे आहे. म्हणून जास्त विचार करत बसू नका. त्वरित मल्टीप्लायर टेक्निकची शेती सुरू करा. धन्यवाद.